तर काल आमचं दुपारचं जेवण झाल्यानंतर बघा पावसाने एंट्री घेतली. आमची चिव बघा पावसात गेलेली भिजायला. काल भरपूर दुपारनंतर पाऊस झाला. बघा वारं पण खूप सुटलेलं. काल दुपार आम्ही नुकतं जेवून बसलेलो. घराची आमची संध्याकाळ झाली की संध्याकाळ म्हणजे 4 नंतरच आमच्या घरात लाद्या वगैरे पुसतात. लादणे फरशी वगैरे पुसून घेऊ. ती बघा आमची गोदा मॅडम पूर्ण पावसात भिजून गेलेली. आणि जेवण वगैरे झालं. मग नंतर आमच्या संध्याकाळ म्हणजे आंघोळ्या सगळं, कारण दिवसभर त्यांचं चालू असतं दंगा मस्ती, मातीत खेळणं, चिखलात खेळणं. मग तर आम्ही संध्याकाळच्याच आंघोळ्या घालतो त्यांना. तर आणि पावसाने घेतली खूप मोठी एंट्री. आणि अशा प्रकारे बघा पाऊस खूप पडला काल आमच्याकडे. रोजच पडतो. दुपार झाली की याची तर चालूच होते गडबड. काल खूप पाऊस झाला. वारं पण सुटलेलं भरपूर. तर मी यांना बोललो की खूप पाऊस पडतो, एक मस्त व्हिडिओ जरी बनवा म्हटलं ना. आपल्या इकडे किती पाऊस पडतो, कसा पडतो ते तर बघू देत ना. पाऊस काय सगळीकडेच चालू असतो. पण म्हणलं चला एक व्हिडिओ तर बनवूया, तेवढंच आपल्याला लोकांना पाहायला पण मस्त वाटेल म्हणलं. आणि बघा कसं झालंय, पाऊस पडतो त्यावर इतकं मस्त झालंय ना. असं आजूबाजूला बघितलं इतकं मस्त वाटतंय ना. मस्त वाटतं, निसर्गरम्य वातावरण वाटतं एकदम. मागे मुंबईला होतो बा 10-15 दिवस, काय करमायचंच नाही. आपण गावाला राहिलेलो माणसं मुंबईला काय करमतंय आपल्याला. ते असं बघायची सवय लागली ना, एकदम मोकळं राहायची सवय लागली ना, त्यामुळे करमतच नाही. आता खूप छान वाटतंय बघा इकडं. आणि आम्ही आलो तेव्हा 2 दिवस पाऊस नव्हता आणि आता कंटिन्यू चालू झालाय बघा. रोज दुपारनंतर या बिचाऱ्या हजेरी लावतो येऊन. बघा कसं, ते बघा आम्ही पाणी भरून ठेवलेलं. म्हटलं फरशा वगैरे